गेले काही दिवस महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री मलिक हे बेछूट आरोप करत आहेत. त्यांना जर समीर वानखेडेवर आरोप करायचे असतील तर त्यांनी ते करताना त्याच्यातून होणाऱ्या परिणामांची काळजी करावी, पण भारतीय जनता पार्टीला ह्याच्यात ओढण्याचं आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ओढण्याचे परिणाम त्यांना खूप भोगावे लागतील. याचं कारण पुराव्याशिवाय आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला ते पुरावे नाही सापडले तर जी स्थिती होते ती फार वाईट असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी प्रत्येक वेळेला असा कोणीतरी एक चेहरा उभा करते की ज्या चेहऱ्याने मूळ चाललेल्या प्रश्नांपासून, सामान्य माणसांच्या प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करायचं. आज महाराष्ट्रामध्ये महापूर येऊन गेला, अतिवृष्टी झाली, मराठवाड्यामध्ये 38 लाख हेक्टर पीक वाहून गेलं, 11 लाख हेक्टर जमीन वाहून गेली. पाऊस पुरेसा नसतानाही पूर का आला याची चौकशी व्हायची आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची आहे, विमा मिळायचा आहे. कोविडमध्ये घोषित केलेल्या पॅकेजेसचा इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी पत्ता नाही आहे. रोज नोंदवले जाणारे गुन्हे हे शेकड्यामध्ये महिलांवरच्या अत्याचाराचे आहेत. एस टीचा संप सुरू आहे, त्याच्यामध्ये एव्हाना 29 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या प्रश्नावर बोला. या प्रश्नावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नसल्यामुळे अशा प्रकारचे बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री हे गायब तरी आहेत, नंतर त्यांच्यावर आरोप तरी आहेत. राज्याचे गृहमंत्री ज्यांच्या आधारे राज्यातल्या जनतेने सुरक्षित राहायचं असतं ते गृहमंत्री ॲब्स्कॉन्ड आहेत, बेपत्ता आहेत, वॉन्टेड आहेत. त्याला शोधा ना बाबा. सरकार असताना तुमचे एक माजी गृहमंत्री हे ॲब्स्कॉन्ड कसे का असतात? एक फॅमिली मेंबर म्हणून तर काळजी करा बाबा, कुठे आहेस, सगळं नीट चाललं आहे ना, काही हवं नको. त्यामुळे अनिल देशमुखांची काळजी करण्याच्या आधी ते डायरेक्ट वानखेडेंची काळजी करायला लागले. वानखेडेंच्या मागे समाज पूर्णपणे ठामपणे उभा राहील. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या जनतेबरोबर राहील. आणि म्हणून मला असं वाटतं की एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे काल एक क्लिप व्हायरल होते आहे की ज्याच्यामध्ये एक एस टी कर्मचारी वाळलेल्या भाकऱ्या खातो आहे. ही स्थिती आलेली आहे. आणि त्यावर मात्र अनिल परब इशारा देत आहेत की मी तुमच्यावर कारवाई करेन. म्हणजे प्रश्न राहिला बाजूला, दिवाळी त्यांची होणार नाही आहे. या सगळ्याची उत्तरं नसल्यामुळे हे सगळं नाटक चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गृहमंत्री तुमचे बेपत्ता असल्यामुळे काय झालं, आता एक गृहमंत्री आहेत ना, तर ते गृहमंत्री असताना, राज्य असताना तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स कशाला घ्यावी लागते, बेछूट आरोप कशाला करावे लागतात. दूध का दूध पाणी का पाणी होणे तो चौकशी करा, निष्कर्ष काढा. जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये असेच आरोप केले, कमिटी अपॉइंट केली, तर तुमच्या कमिटीला निर्णय द्यावा लागला की जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाला नाही, शेतकऱ्यांचं भलं झालं. तिकडे 43 कोटी वृक्षावर कमिटी लावलेली आहे आमच्या सुधीर भाऊंच्या. त्यातून काय निष्पन्न होणार, हेच निष्पन्न होणार की महाराष्ट्रामधलं फॉरेस्ट वाढलं. तसं सरकार तुमचं आहे आणि जे पाहिजे ते करताय, त्यात तुम्ही चौकशी करा, कोणी घाबरत नाही. मूळ जो आरोप आहे नवाब मलिकांचा की जे काही गाणं तयार केलं होतं त्या नदीच्या एका, त्यावर देवेंद्रजींनी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण पुरेसं नसेल तर माझा मुद्दा आहेच ना, सरकार तुमचं आहे, सगळ्या प्रकाराने ते सरकार वापरत आहे, चौकशी करा. नीरज गुंडेंच्या बाबतीत त्यांनी आरोप केलेले आहेत, तर तो नक्की काय त्याचा रोल असतो, आपल्या लोकांशी त्याचा संबंध असतो का, भेटतो का? नीरज गुंडे हा अतिशय चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे, पण असे काही तुम्हाला पुरावे सापडले चौकशी करा. तोंडाची वाफ काय घालवते रोज. एक पुरे नव्हते का संजय राऊत जे रोज सकाळी बोलत होते, मग ते कमी पडत आहेत म्हणून एक नवाब मलिक जोडले गेले का की ज्याने रोज 100 ट्विट करायचे. पण पुन्हा एकदा या देशामध्ये प्रत्येकाला किती वेळा बोलावं, किती वेळा ट्विट करावं, सगळ्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणणं एवढंच आहे की असं आहे की एकाच्या घरी झाली चोरी,
हां, मग त्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च केली आणि 2-3 दिवसानंतर तो जेव्हा पोलीस स्टेशनला गेला तेव्हा इन्स्पेक्टर विचारायला लागला त्याला, का हो सापडली का बाबा चोरी तुमची? अरे सरकार तुमचं, आणि तुम्ही बाहेर कशाला प्रेसच्या समोर आक्रोश करताय, अन्याय अन्याय अन्याय. अन्यायाची चौकशी करा आणि शासन करा. नवाब मलिक असंही म्हणाले की हे जे काही आहेत आरोप त्यांचे, तर त्याची न्यायिक चौकशी किंवा गरज पडली तर सीबीआय चौकशी देखील करावी. आपली भाजपचे म्हणून काय बोलू? करावी, बिनधास्त करावी. गेल्या 19 महिन्यात कोणाची चौकशी करू शकले नाहीत. चौकशी लागल्या त्याचे रिपोर्ट हे क्लीन चिट देणारे आले, म्हणजे सरकार विरोधकांना क्लीन चिट देते. उलट 19 महिन्यामध्ये तुमचे सगळे राजीनामे द्यावे लागले, तुमच्यावर कारवाया झाल्या. राठोड घरी आहेत, अनिल देशमुख गायब आहेत, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, परंतु सगळ्या घराघरात चर्चा आहे की असं कसं काय एका महिलेशी 15 वर्ष संबंध ठेवतात, त्यांना 2 मुलं होतात, ती टाहो फोडते की माझी 2 मुलं यांच्या जेलमध्ये आहेत. यादी आहे ना मोठी. 19 महिन्यात तुम्ही आमचं काही वाकडं करू शकलं नाही, तुमची मात्र यादी आहे घरी गेलेल्यांची. देवेंद्रजी असं म्हटले की नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड बरोबर संबंध आहेत आणि त्याचे पुरावे शरद पवारांना देऊ. तर वास्तविक तुम्ही जसं म्हणताय की चौकशी केली पाहिजे, तसंच फडणवीस किंवा भाजप कोर्टात जात नाहीत किंवा पोलिसांकडे जात नाहीत. कोर्ट म्हणतं कोर्टात जात नाही, मोठी यादी आहे. त्यांनी ग्रामपंचायती नवाब मलिकांच्या विरोधात स्पेसिफिक मी जे विचारलं की अंडरवर्ल्ड बरोबर संबंध आहे, 5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यावेळेस नवाब मलिक तिथंच होते, आजही तिथंच आहेत, केंद्रीय यंत्रणा तुमच्याकडे आहे. शरद पवारांना पुरावे देण्यापेक्षा थेट भाजपही का कारवाई करत नाही? पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहेत का? केवळ लोकांना वेड्यात काढायचा प्रकार सुरू आहे? काही लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न नाही. गेल्या 19 महिन्यामध्ये आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवलेल्याची एक मोठी यादी आहे. हां, म्हणजे तुम्ही नवाब मलिक जरा एक सेकंद बाजूला ठेवा, पण मोठी यादी आहे. ग्रामपंचायती मुदती संपल्यानंतर सरपंच हे 11,000 रुपयाच्या फॉर्मवर उमेदवार मागवायला लागले. कोर्टामध्ये आम्ही गेलो, कोर्टाने न्याय दिला की घटनेमध्ये कुठलीही अशा प्रकारची तिजोरी ही नॉन इलेक्टेड माणसाच्या हातात देता येणार नाही. असं ती मोठी यादी आहे. तर कोर्टात जाणं ह्या विषयामध्ये आम्हाला जे काही पुरावे आमच्या हातात आहेत त्याच्या आधारे आम्ही जाऊ. नीरज शिंदे हा ड्रग्ज व्यावसायिक आहे आणि कोण? नीरज मुंडे असं नवाब मलिकांनी आरोप केलाय आणि आधीच्या काळामध्ये फडणवीसांचा दूत म्हणून तो उद्धव ठाकरेंना भेटायचं, त्यांच्या बंगल्यावर वर्ष. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी अतिशय सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे मला बोलण्यासाठी त्यांनी काही शिल्लकच ठेवलं नाही. त्यांनी नीरज गुंडे कोण, त्याचे मातोश्रीशी संबंध काय, तर मी जरी ट्रान्झिटमध्ये होतो तरी तुमच्या ह्या ॲडव्हान्स जे झालेलं आहे सगळ्या, त्याच्यामुळे सगळं मी ऐकत आलो. त्यामुळे त्यांनी सगळ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण केलं. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. ठीक आहे नाही, आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही. आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल. दादा, आता महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण की एकमेकांच्या वैयक्तिक पातळीवरती जाऊन आरोप होत आहेत, टीका होत आहे, आणि हे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये म्हणजे झालेलं नव्हतं दोन्ही बाजूंकडून. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोंबडी आधी की अंड आधी हा शोधण्याचा विषय आहे. आणि समजा अशा प्रकारचं सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे तर त्याची दखल ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. 4च जणांनी, हा 4 जणांचाच मामला झालेला आहे. 4च जणांनी म्हणजे 4 पक्षांचा मामला झाला आहे. एकत्र बसून याच्यामधली काही आचारसंहिता ठरवली पाहिजे. पण तुम्ही बेशूट आरोप करायचे, सकाळी 8ला काही कामधाम नाही, लगेच पुरावे नसताना आरोप करायचे, एक कवी म्हणून दुसरा, 3 पार्ट्या, प्रत्येकी 3, 9. आम्ही एकटे पुरून उरतो, हा भाग वेगळा. त्यामुळे ह्याचं फक्त BJPने ठरवून होणार नाही. दादा, तुम्ही जे म्हणतात तसंच संजय राऊत म्हणतात की आम्ही संयम बाळगलाय, परंतु सगळ्यांनीच ठरवायला पाहिजे. अरे बाबा, लोक हसतील ह्या वाक्यावर. सरकारमध्ये असताना 5 वर्षामध्ये एक सामनाचा अग्रलेख गेला नाही खाली. सरकारमध्ये असताना हिंमत नव्हती बाहेर पडण्याची, नुसते कोरे कागद खिशात ठेवले होते. त्यामुळे लहान पोरगं 8वीतला हसेल की संजय राऊत हे म्हणतायत किंवा सुरुवात BJPने केली. काय सुरुवात BJPने केली? हेच एकदा टेबलवर घेऊन बसा ना की तुम्ही काय म्हणालात, तुम्ही काय म्हणालात, तुम्ही काय म्हणालात. तुम्ही रोज उठून मोदीजींना चौकीदार चोर आहे म्हणायचं. हां, आईवडिलांपेक्षा सुद्धा श्रद्धा आहे आमची मोदींवर, गप्पा नाही बसणार. संजय राऊतांनी असा एक डायलॉग मारला की जिनके घर शीशो के होते वो औरों पर पत्थर नहीं फेका करते, हे आमच्या हातामध्ये दगड असू शकतात. त्यांनी जर वैयक्तिक प्रकारची टीका केली तर आम्ही तसं प्रत्युत्तर देऊ. हे बघा, मी आपल्याला
अतिशय त्रयस्थपणे विचार करा असं म्हणतो आणि संध्याकाळी पुन्हा भेटू. देवेंद्रजीने कोणाच्या बायकोवर कधी आरोप केले का हो? रोज उठून आमच्या अमृताबाईंवरून आरोप करताय तुम्ही. हां, तरी त्याने किती संयम बाळगायचा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की केवळ ते म्हणतात आणि पेपर मीडिया छापून आणतं म्हणून त्यांनी काही म्हणू नये. मी पहिला प्रश्न विचारतो, संजय राऊतांच्या पत्नीबद्दल कोणी काय बोललं का? नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी बोललं का? पवार साहेबांच्या घराबद्दल कोणी बोललं? राजकारणात आपण जे आहोत त्यांनी राजकारणात असणाऱ्याने एकमेकावर बोलावं. दरवेळेला तुम्हाला बोलण्यासाठी नाव अमृताबाईंचं काय लागतं? त्यांना त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांना त्यांचं स्वतंत्र करिअर आहे आणि तरी शांत राहायचं आणि राहतात शांत देवेंद्र. म्हणजे आम्हाला कधी कधी वाईट वाटतं की देवेंद्र तुम्ही का शांत बसले. दादा ठीक आहे, मोदींकडून काही शिकलं पाहिजे की नाही. ते कधी बोलतात, ते कधी प्रेस कॉन्फरन्स घेतात, ते शांतपणे काम करत असतात. शरद आरोप झालेला आहे, शरद पवारांवरती किरीट सोमय्यांकडून जो आरोप झालेला की त्यांच्या विमानातून दाऊदशी संबंधित लोक वगैरे आले, तर भाजप त्या आरोपावरती ठाम आहे का? तुमचं काय मत आहे त्याबद्दल? शरद पवार हा आरोप खूप जुना आहे. बरोबर. हां, माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या पत्रकारांच्या वतीने का होईना पण एक रिसर्च डिपार्टमेंट काढून त्याचं खटकं, अलीकडे सगळं ॲडव्हान्स झालं आहे ना, खटकन बटन दाबायचं 93वर जायचं. 1993वर मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर तर सगळी वर्तमानपत्राची तुमचीच कात्रणं मिळतील की कसे ते विमान. तर किरीट सोमय्यांनी कशाला सांगायला पाहिजे? त्यांनी आता परत केला आरोप कशाला म्हणतात? तथ्य नसणाऱ्या गोष्टीला आरोप म्हणतात. तुम्ही त्यावेळची कात्रणं काढलीत तर कोणी क्वेश्चन मार्क टाकलाच नव्हता, डायरेक्ट बातमीच दिली होती. म्हणजे मग तुम्ही विदाऊट इन्फॉर्मेशन बातमी टाकली असं होतं. दिवाळीच्या आधीपासून राज्यात एवढे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. दिवाळी लवंगी आहे असं म्हणतात, लवंगी आहे असं म्हणतात. लायटरनंतर बोललं जातं कुठला तरी स्फोट होईल. तुम्हाला तुमच्या कल्पनेतला स्फोट होईल असं मला वाटत नाही. दादा तुम्ही प्रांताध्यक्ष आहात, तुमच्याही मनोकल्पना काय असू शकतील? आम्ही आता ST कर्मचाऱ्यांचा संप, त्यांच्या आंदोलनात सहभागी होणं, मराठवाड्यामध्ये शेतकरी रडतायत, दिवाळी साजरी करत नाहीत, त्यांच्या मी किती मला ॲप्रिशिएट करा की किती प्रवास करतोय. दादा तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्ही असं म्हणताय की सगळ्या पक्षांनी एकत्र बसून या विषयावर चर्चा केली पाहिजे. तुम्ही काही इनिशिएटिव्ह घेणार आहात का? सगळ्यात महत्त्वाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, कारण तुम्ही राज्यातले महत्त्वाचे नेते आणि ही जी वैयक्तिक चिखलफेक होते किंवा जी पातळी घसरली आहे राजकारणाची असं सगळं म्हणतायत, त्यावर तुम्ही स्वतः काही इनिशिएटिव्ह घेऊन इतर पक्षप्रमुखांशी काही बोलणार आहात का? तशी काही चर्चा करायची सुरुवात कराल का? मराठा आरक्षणाच्या वेळेला आणि OBC पॉलिटिकल आरक्षण गेल्यानंतर वारंवार तुमच्या माध्यमातून मी मांडलं की अरे भाई 4 लोकांनी बसा आणि कॅमेऱ्याच्या अंडर बसा, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे की कोणामुळे OBC पॉलिटिकल आरक्षण गेलं. खूप वेळा बोलल्यानंतर म्हणजे माझ्या बोलण्यामुळे झालं असं नाही, पण खरं वाटलं लोकांना आणि बसले. आणि त्याच्यातून जवळजवळ त्यानंतर एकमेकावर चिखलफेक करणं बंद झालं. काही मार्गांवर काम करतायत, देवेंद्रजी त्यांना सहकार्य करतात. मिटिंग कोणी घेतली? राज्याच्या प्रमुखांनी घेतली. घटनेप्रमाणे प्रमुख का केला आहे? तर त्यांनी अशा राज्यातल्या प्रश्नांवर पुढाकार घ्यायचा होता. उद्धवजीने पुढाकार घ्यावा, कारण ह्याच्यातून कायदा सुव्यवस्थाही बिघडते ना. उद्या हेच लोन खालपर्यंत आलं तर केवढ्याला पडेल. त्यामुळे राज्याचा प्रमुख म्हणून उद्धवजीने पुढाकार घेतलं पाहिजे, सगळ्यांना चहाला बोलवलं पाहिजे. काय चाललं आहे, काय असेल तर तुम्ही एकमेकावर बसून सेटल काय करत नाही. त्यामुळे पुढाकार राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. आता अनेक दिवस गायब असलेले अनिल देशमुख आता काही वेळापूर्वी ईडीच्या ऑफिसला त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यावर नाही, मला तुमच्याकडूनच कळतंय एक, आणि आता ही प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ते गेले असतील. त्यावर CBI काय करणार आहे, ED काय करणार आहे हे सांगण्या इतकं मी त्या CBI आणि EDचा अधिकारी नाही. संजय राऊत परवा पुण्यात होते, त्यांनी सांगितलं की 2024ला केंद्रातलं चित्र नक्की बदलेल म्हणून. वा, गुड. असं आहे, फारुख अब्दुल्लांचे चिरंजीव असं म्हणाले होते की 19शी निवडणूक लढण्याच्या फंदात आपण पडूया नको, आपण 24शी तयारी करू. कोणी ऐकलं नाही. काय झालं बघितलं, पैसे गेले, श्रम गेले, 303 मोदी. तसं आता संजय राऊतांना जर स्वप्न पडत असेल की 24ला काय होणार असेल, ठीक आहे ना. असं आहे, माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे की जो बोलतो त्याच्या सगळ्या बाजू तपासून घेतल्या पाहिजे.
की ममता बॅनर्जी गेल्या आहेत गोव्यात, काय बोलले, धुवाधार काँग्रेसवर टीका केली. संजय राऊतांना महाराष्ट्रामधून काँग्रेसने पाठिंबा काढून घेऊ नये ह्यासाठी रोज उठून काँग्रेसबद्दल बरं बोलावंच लागेल. फॅक्ट काय आहे? ममता बॅनर्जीबद्दल काँग्रेस काय बोलत आहे, काँग्रेसबद्दल ममता बॅनर्जी काय बोलत आहे, पवारसाहेब सोनिया गांधींबद्दल काय बोलतात, पवारसाहेब राजीव गांधीबद्दल काय बोलत आहेत, राहुल गांधीबद्दल. ह्या फॅक्ट, या आत्ता जी संख्या आहे ती BJPची 303 वाढवणारे आहेत का कमी करणार? तुम्ही आता म्हटलात की हे रोज कुणाला तरी आधी संजय राऊत कमी पडत होते की काय, आता फिकी पडायला लागले जरा, आता तर आक्रमकपणा कमी झाला. पण आता स्थिती अशी की नवाब मलिक रोज काहीतरी नवीन ताज्या दमाचा घडी. पण त्यांचा पक्ष किंवा पक्षातले नेते ते फारसे त्याविषयी किंवा नवाब मलिकांच्या विषयी फारशी प्रतिक्रिया देताना दिसत नाही. कारण गेल्याच आठवड्यात अजित पवारांना विचारलं, ते म्हटलं की याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा. मग याचा काय अन्वय अर्थ होतो? नाही, अन्वयार्थ लावण्या इतकं मी हुशार नाही. जर त्यांची पार्टी म्हणून हे घडत असेल तर मग पार्टीने त्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारायला पाहिजे, असा एक भाग. अन्वयार्थ सामान्य ग्रामीण माणूस म्हणून मी इतकाच लावतो, ज्याला मराठीमध्ये बेदिली म्हणतात ना, तशी बेदिली वाजलेली आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही, कोण काय बोलतोय, तो विचारून बोलतोय की नाही, परिणाम काय होणार आहे, कशाला पत्ता नाही. हा एवढाच अन्वयार्थ. पुन्हा त्यावर ते म्हणतील तुम्हाला काय माहिती आहे की रोज सकाळी 7ला आम्ही बसून आमचं प्लॅनिंगने असतं बाबा, आम्हाला काय करायचं, तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. दादा, शरद पवारांनी याच्यावर काही हस्तक्षेप करायला पाहिजे का? जे काय आता सुरू आहे वैयक्तिक पवारांनी काय करावं हे मी सांगितलं. नेते आहेत ते, तर त्यांनी याच्यावर येऊन काही तोडगा वगैरे काढला पाहिजे का, असं तुम्हाला काय वाटतं? पवारांनी काय करावं हे सांगण्या इतकं मी मोठा नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वयाने लहान असून सुद्धा लोकशाहीची ब्युटी अशी आहे की जो प्रमुख असतो त्याचं सगळ्यांना ऐकावं लागतं. त्यामुळे उद्धवजीने ॲज अ CM वयाने लहान असून सुद्धा अशा प्रकारे मिटिंग केली तर लोक जाणार. पवारांनी बोलवल्यानंतर जातील. पवारांनी बोलवावं की न बोलवावं हा सल्ला मी दिला. आता काय झालं आहे की काही बरं जरी बोललं तर एक तर सामनामध्ये अग्रलेख येतो, नाहीतर नवाब मलिक बोलतात. आता असं आहे की आपल्या ग्रामीण मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत ना, ते तुम्हाला मला पाठ आहेत की आपण ग्रामीण आहोत, फिरतो. आपण काय म्हणतोय, अरे असे अनेक खिशात घेऊन फिरतो. कशामुळे म्हणतो आपण? त्याच्यावर चॅलेंज का नवाब मलिक, नाही बाबा ठीक आहे बाबा आम्ही नाही बोलत. अरे हा ग्रामीण शब्द उच्चार आहे. अरे सोड रे, असे लय खिशात घेऊन फिरतो. मुख्यमंत्र्यांना काही पत्र द्याल तुम्ही? कोणाला? मुख्यमंत्र्यांना, की हे तुम्ही सातत्यानं मांडणी गेल्या 2 करताय. महिन्यात लोकांच्या समस्यांची 200 पत्र लिहिली, त्याचं साधं पोच पण नाही दिली. तर मग माझं धाडस नाही पत्र लिहिण्याचं. दादा, संजय राऊत बोलले की जसं राज्यात उद्धव ठाकरे चांगले नेतृत्व करतात, तर 24च्या नंतर केंद्रात सुद्धा ते नेतृत्व करण्यास सक्षम आहे. असं आहे, आशावाद कधी म्हणजे आशावाद करायला काही पैसे लागत नाहीत ना. काय तुम्ही हा आशावाद व्यक्त केला तर 5 लाख रुपये असं नाही आहे. मी म्हणू शकतो की तुम्ही महाराष्ट्र तुमच्याबद्दल म्हणू शकतो की तुम्ही 24ला आमदार व्हायला पाहिजे, ही झाली माझी सदिच्छा आणि वस्तुस्थिती या खूप वेगळ्या असतात. आजपासून दिवाळी सुरू होते, दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात खरं तर, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात जो शिमगा सुरू आहे तर ते लोकांना एकूण दोन्हीकडून जे काही चालू आहे तर ते आतापर्यंत एवढ्या वैयक्तिक पातळीवर होत नव्हतं. तुम्ही आता म्हटलात की सगळ्यांनी एकत्र यायला हवं. तुम्ही अनेकदा असं म्हटलेलं की 4ही पक्षांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन बसायला हवं, परंतु त्या दिशेने कुठं काही घडताना दिसत नाही. मी तुम्हाला प्रवचन करतो असं वाटेल, पण तो वाटण्याचा धोका असून मी असं म्हणतो, 5000 वर्षाचा मानवी समाजाचा जो इतिहास आहे ना, त्याच्यामध्ये सदा सर्व काळ असंच झालेलं आहे. काही तुम्ही हे नवीन झालेलं आहे असं काही नाही. महाभारत नाही तर झालंच नसतं आणि रावणाने सीतेला पळवलं पण नसतं. त्यामुळे काही नवीन घडत नाही. आणि त्याच्यापेक्षा आणखीन प्रॅक्टिकल मी असं मांडत असतो की ज्या वेळेला 5000 वर्षापूर्वी पहिला माणूस जन्माला आला असेल, तिथून मूर्ख किती, दरोडेखोर किती, बलात्कारी किती, याचं जे एक पर्सेंटेज ठरलं होतं त्या पर्सेंटेजमध्येच वाढतं आहे. आता पॉप्युलेशन वाढले म्हणून जास्त वाटतं. त्यामुळे हे चालत राहणार. त्या वेळेला त्या चालत राहण्यामध्ये कोणीतरी मध्यस्थी करते, तशी मध्यस्थी करावी असं तुम्हाला वाटतं, ती उद्धवजींनी करावी असा माझा आग्रह आहे. दादा, पण त्यासाठीच तुम्ही पुढाकार घेणार का? उद्धवजी हे करत नाहीयेत. मग पत्र जरी चला, म्हटलं तुमचा की सारखा तुम्ही आग्रह आहे मी करावं, तर आज मी उद्धवजींना पत्र लिहितो आणि शक्य असेल तर मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून डायरेक्ट कॉन्टॅक्ट अशक्यच आहे,
मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून फोनवर बोलतो की उद्धवजी इसको काही रोखना पडेगा, कारण खाली त्यामुळे राज्यकर्त्यांबद्दलची जी वाईट भावना आहे ती आणखीन वाढत चालली. आज पत्रही लिहितो, फोनही करतो, तुम्हाला रिपोर्ट करतो. देशमुखांवर एक सलग थोडंसं बाईट द्या. द्या. आमचे सुधाकरराव कुठे गेले? हां. दादा, अनिल देशमुखांबद्दल तुम्ही म्हटलात की गृहमंत्री गायब आहेत असं म्हणत असतानाच आता बातमी आली की जवळपास बऱ्याच महिन्यानंतर ते आता ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत, आपला जबाब नोंदवत आहेत. काय सांगाल? अपुऱ्या माहितीवर बोलणं बरोबर नाही, परंतु बहुधा चारी बाजूने रस्ते जेव्हा बंद होतात त्यावेळेला बाय कंपल्शन माणूस त्या दिशेने जातो. तसं हायकोर्टामध्ये अटकपूर्व किंवा केस खारिज करा हे फेटाळलं गेलं, सुप्रीम कोर्टावर फेटाळलं गेलं, असं सगळं झाल्यानंतर आता काही पर्यायच नाही. कारण याच्यानंतर मग ईडीला, CBIला ही डायरेक्ट फरारची नोटीस कळवावी लागेल. त्यामुळे त्याने निर्णय केला असेल की जाऊ दे, आता झंझट नको, आपण जाऊन हजर होऊ, असा माझा अंदाज आहे. आणि ते केले आहेत. काय काय होते बघू. तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळतात, त्यामुळे तुम्हाला कळलं की मला कळवा. दादा धनंजय मुंडे बोलले की जर वानखेड्यांच्या सर्टिफिकेटच्या बद्दल कंप्लेंट आली तर त्याची जे प्रावधान आहे की त्याचं पूर्ण चौकशी केली जाईल. करावी ना. माझं अगदी एक्झॅक्टली हे म्हणणं आहे. पोपटपंची बंद करा, प्रत्येक विषयी चौकशी करा. आज आमची अनुसूचित जाती मोर्चाची बैठक आहे. आमचे अध्यक्ष इथे बसलेत, माजी आमदार सुधाकर भालेराव. वानखेडे हे दलित आहेत आणि त्यांना दलित असल्यामुळे जो त्रास दिला जातो आहे, आमची अनुसूचित जाती आघाडी मोर्चा जो आहे तो आजपासून ह्यासाठी संघर्ष करेल आणि एका दलिताला त्रास दिला जातो म्हणून त्यांच्या मागे उभं राहू. आता आम्ही ठराव करतो. दादा यही थोड़ा सा हिंदी में जो आप यही वानखेड़े जी दलित है, जिसके आधार पर उनकी शिक्षा हुई, नौकरी मिली, प्रमोशंस मिले, वो इस पोजीशन तक आए हैं. वानखेड़े जी उनके फैमिली मेंबर्स को उन्होंने कुछ किया तो है, इसलिए 8-8 महीने जेल में रहे, जमानत नहीं हुई, लेकिन उसका गुस्सा मन में रख कर और वानखेड़े जी अब घुसते घुसते कई लोगों के घर तक जाएंगे, यह डर मन में रखकर जो उनको तकलीफ देने का प्रयत्न चल रहा है. तो एक अच्छे अफसर के रूप में सारे समाज ने सपोर्ट करना चाहिए, लेकिन एक दलित अफसर के रूप में हमारी अनुसूचित जाति मोर्चा, शेड्यूल कास्ट विंग आज प्रदेश की बैठक यहाँ ले रही है और प्रस्ताव पारित कर रही है कि हम वानखेड़े जी के पीछे उनके साथ में खड़े रहेंगे और उनको तकलीफ देने वालों को सबक सिखाएंगे. आज फोटो वायरल हुआ है, जो ट्वीट किया गया है अमृता वैली का, वो उस फोटो के बारे में सारे विषयों में देवेंद्र जी ने बहुत विस्तार से कहा है. ऐसा है कि अभी अभी यहाँ के एक महान नेता जो बार बार मुझ पर आरोप करते हैं, हाँ, उनको मालूम नहीं कि मैं क्या चीज़ हूँ, तो वो आरोप करने वाले ने आरोप किया कि एक फ़ोटो में मैं फ़ोन पर बात कर रहा तो पीछे कोई लोग खड़े रहते, तो वो संजोग से जिन पर गुनाह है तो वो गुनहगार हो गए. मुझे क्या मालूम, मैं तो कार्यक्रम में भी नहीं, किसी का फ़ोन आया इसलिए बात कर रहा था. उस पर उन्होंने कहा कि मेरे अंडरवर्ल्ड से रिलेशन है. अरे भाई ऐसा कैसे हो सकता है? दिन भर मैं तो प्रवास खूब करता हूँ, 5000 लोगों को एक एक करके या ग्रुप से मिलता हूँ. तो वहाँ हर एक को नज़दीक आते वक्त सर्टिफिकेट लेकर बुलाएंगे क्या? चलो आपका क्या सर्टिफिकेट, कोई गुनाह नहीं ना, तो आप आपको गुनाह है ना, चलो पीछे जाओ, ऐसा करेंगे क्या? वैसे ही अमृता भाभी एक अच्छे आर्टिस्ट है. कोई कहता है उनका गाना रिकॉर्डिंग होने के बाद, लेकिन फिर भी इस पर बहुत विस्तार से देवेंद्र जी ने कहा है. आपने ये तक कह दिया परसों के दिन के नवाब मलिक मेरे जेब में है. अरे भाई, ये हिंदी में शायद अलग कहावतें होगी, वो मुझे वो भी मालूम है क्योंकि मैं आई वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी. मराठी में जितनी कहावतें वो मुझे बहुत पाठ है. तो मराठी में कहावत है, आप मुझे कहने लगे कि ये संदीप है ना आपको बहुत तकलीफ देता है, मैं कहता हूँ कि ऐसे बहुत संदीप खिस्से में लेकर घूमता हूँ. इसका अर्थ ऐसा नहीं है कि नवाब मलिक जैसे मोटे आदमी को मेरे खिस्से में लेकर घूमता. ये शब्दशः नहीं लेना चाहिए ना. तो पूरा 2 साल यही तमाशा चल रहा है महाराष्ट्र में. कोई बेस नहीं, ऐसी बातें बोलना और हर रोज़ बोलना, काम धाम नहीं है, 8 बजे एक बोलेगा, 9 बजे एक बोलेगा. तो ये हमारे मराठी में, ग्रामीण मराठी में ऐसा है
कि यदि किसी ने कहा तो ऐसे बहुत लोग घूमता हूँ। तो पुणे में जो हो रहा है, जो किरण गोसावी की अरेस्ट हुई है, उसके अंदर जो चिन्मय ने कंप्लेंट की थी, उसके बाद और भी लोग सामने आए हैं कि उनके साथ ऐसा ही कुछ हुआ है। नॉट ओनली किरण गोस्वामी, जिन जिन पर आरोप है उन सबकी इंक्वायरी होनी चाहिए। मैं लगातार यही बोल रहा हूँ कि 19 महीने सरकार में क्या सब्जी बना रहे क्या? जो जो गलत बातें हो रही है, उद्धव जी तो हमारे ठाकरे जी के पुत्र है, उन्होंने हर रोज़ रिपोर्टिंग लेना चाहिए। ऐसे सारी गली गली में बुरी चीज़ें है, सबको एक बार सामने लाओ। गोपीनाथ राव जी ने किया था, याद है आपको? गोपीनाथ राव जी ने क्या किया था? पूरे महाराष्ट्र में लगभग ऐसी स्थिति आई थी कि महिला बाहर नहीं निकल पाएंगी, बिजनेसमैन बिजनेस नहीं कर पाएंगे। तो उन्होंने पूरे पुलिस की मीटिंग लेकर सबको ऐसा टाइट किया, प्रेरित भी किया। तो महाराष्ट्र का सारा क्राइम पेट्रोल में आ गया। तो गोसावी फिसावी क्या और भी लिस्ट हो सकती। सबको अपील किया जाए कि जिन जिन की कंप्लेंट है लाओ, और हर बात फास्ट ट्रैक पे लो। गोसावी को अंदर लेंगे, उसको जमानत होगी, जमानत होने के बाद 10 साल केस नहीं चलेगी, लोग भूल ही जाएंगे। और गोसावी को वानखेड़े जी ने पंच बोल के लिया हुआ है। हाँ, तो कहीं ना कहीं फिर उनकी भी गलती है कि विदाउट ऐसा है कि गोसावी आरोपी है, उसको पंच नहीं लेना चाहिए। ये तो कोर्ट में सिद्ध हुआ ना भाई, अभी तो उन पर आरोप ही चले। मेरा इतना ही कहना है, ऐसे जिन पर आरोप है उनकी हर बार जल्दी इंक्वायरी होनी चाहिए और उनको शिक्षा होनी चाहिए, तो ही समाज में कानून का डर निर्माण होगा। अब कानून का डर बचा ही नहीं है। सर, आपने 19 महीनों की बात कही है। शिवसेना के कुछ नेताओं ने आरटीआई के द्वारा एक जानकारी निकाली है। उनका कहना है कि पिछले 1.5 साल भर में या 19 महीनों में फडणवीस साहब ने 231 पत्र लिख दिए उद्धव जी को। तो ये बहुत ज़्यादा उनका उतावलापन है। उतावलापन? अभी इन्होंने मुझे, दीदी ने मुझे कहा कि आप उद्धव जी को पत्र लिखे, तो मैंने कहा कि मैंने 200 लिखे। जवाब नहीं आया था तो और रिमाइंडर लिखेंगे ना। प्रॉब्लम सॉल्व हुआ तो लिखने के लिए क्या समय है क्या? वही एग्जैक्टली वो करने गए वार देवेंद्र जी पर, उन पर ही वार हुआ कि बार बार पत्र लिखने से उद्धव जी क्या कुछ जवाब नहीं मिलता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या सिस्टीम कोलॅप्स झालेल्या आहेत। किऑस म्हणजे परीक्षेचा पेपर फुट नाही तर लई सामान्य। मी तुम्हाला तास देतो, दिवाळी संपल्यानंतर, दिवाळीत नको बायको रागावेल, पण मंत्रालयात जाऊन 10 अधिकाऱ्यांशी गप्पा मारा। ते असं म्हणतात की बा कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही, आणि जी सिस्टीम असते त्या सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत। त्यातला जो हे भाग आहे, 3-3 वेळा पेपर फुटतो, अटक होत नाही, कारवाई होत नाही, चल रहा है, चलने दो, चला। कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।